म्युच्युअल फंड मध्ये हल्ली बरेच लोक इन्व्हेस्ट करतात, पण यामध्ये किती टॅक्सेशन आहे याबाबत बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं. मित्रांनो, ऍज पर बजेट 2025 म्युच्युअल फंड मध्ये किती टॅक्सेशन आहे या बघूयात. म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने 2 टॅक्सेशन आहेत: शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. तुमची इक्विटी होल्डिंग ही मोर दॅन 65% आहे, पिरियड हा लेस दॅन 12 मंथ्स आहे, तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल 20%. हाच पिरियड तुमचा 12 मंथ्स पेक्षा जास्त आहे, तुमचा प्रॉफिट हा 1,25,000च्या वर आहे, तर तुम्हाला 12.5%चा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे. जर तुम्ही डेट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुमचा डेट होल्डिंग ही 65% पेक्षा जास्त आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पिरियड, तुम्हाला तुमच्या स्लॅब रेट नुसार टॅक्स लागणार आहे. गोल्ड अँड इंटरनॅशनल फंड्स मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुमचा पिरियड हा लेस दॅन 24 मंथ्स असेल, तर तुम्हाला तुमच्या स्लॅब रेट नुसार टॅक्स लागणार आहे. हाच पिरियड जर तुम्ही मोर दॅन 24 मंथ्स होल्ड करताय, तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे 12.5%. अशा इन्फॉर्मेटिव्ह रीलसाठी फॉलो, लाईक अँड शेअर. थँक्यू.